नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना कशा प्रकारे नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये हे वेदर स्टेशन उभारण्याचं कारण काय आहे, याच्यापासून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, फळ पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अचूकपणे निश्चित करण्यासाठी आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. पालघर जिल्ह्यातील हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळणे आणि प्रलंबित तक्रारी याबाबत मंत्रालयात आयोजित एका विशेष बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की प्रत्येक गावात हवामान केंद्रे उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गावांमध्ये हवामान केंद्रे उभारल्यामुळे नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे प्रत्यक्ष नुकसान आणि विम्याचे निकष यांच्यात अचूक तुलना करणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विमा कंपन्या, बँका आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय वाढवण्याचे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश दिले. कोणताही पात्र शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यावर त्यांनी भर दिला. तज्ज्ञांच्या मते गाव पातळीवर हवामान केंद्रे उभारल्याने कृषी क्षेत्राला दीर्घकालीन लाभ होतील. हवामानाची अचूक माहिती केवळ विमा दाव्यांच्या प्रक्रियेतच नव्हे तर शेतीचे उत्तम नियोजन करण्यातही शेतकऱ्यांना मदत करेल. यामुळे शेतीतील जोखीम कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची सुरक्षितता बळकट होईल. राज्य सरकारचा हा उपक्रम कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांना चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास हवामानावर आधारित पीक विमा योजनांची विश्वासार्हता वाढेल आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास बळकट होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत आणि नुकसान भरपाई विनाविलंब मिळावी हे सुनिश्चित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.